हा. आणि म्हणून ज्ञानोबारायांचं स्वरूप कसं आहे तर सर्व सुखाची लहरी ज्ञानोबाराय. पण हे करत असताना सर्व सुख म्हणजे प्रत्येकाला जे दया पाहिजे ते आहे रे. आज ज्ञानोबाराय आपल्या समोर जर उपस्थित असतील तर त्याला कारण आहे नाथ महाराज. लक्षात ठेवा, या पैठणकर घराण्याचे फार उपकार आहेत संप्रदायावरती. पैठणकर घराण्याचे पहिले मूळ पुरुष श्री संत भानुदास महाराज हे जर नसते तर पंढरीचा परमात्मा विठ्ठल विटेवरती पंढरपुरात आज दिसला नसता. विजयनगरला जावं लागलं असतं वारीला आपल्याला. लक्षात ठेवा. असू द्या, काय सांगतो मी, ज्ञानोबारायांचे पूर्वज भानुदास महाराज जर या पृथ्वी तलावावरती आले नसते तर परमात्मा विठ्ठलाची मूर्ती दिसली नसती पंढरपुरामध्ये. आणि नाथ महाराजांचा अवतार झाला नसता तर ज्ञानोबारायांची समाधी सापडली नसती महाराज. का? कारण ज्ञानोबाराय समाधीस्थ झाले की लगेच काही वर्षांनी मुघलांचं आक्रमण याही परिसरामध्ये आलं. सगळी मंदिरं, सगळं गाव, अलंकापूर नावाचं गावच विध्वंसच केलं. लक्षात ठेवा. सगळीकडे पिंपळाचं बन वाढलं. लक्षात ठेवा. चिंतेचं बन वाढलं, अजान वृक्षाचं मूळ सगळं वाढल्याबरोबर ज्ञानोबारायांनंतर बराचसा काळ जावा लागला. आणि बराचसा काळ गेल्यानंतर 1533 ला नाथ महाराजांचं जन्म आहे पैठणमध्ये. आणि एके दिवशी नाथ महाराजांना ज्ञानोबारायांचा साक्षात्कार झाला. श्री ज्ञानदेवे येवोनी स्वप्नात, श्री ज्ञानदेवे येवोनी स्वप्नात, सांगितली मात मग लागी, सांगितली मात मग लागी, दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, श्री ज्ञानदेवे येवोनी स्वप्नात, श्री ज्ञानदेवे येवोनी स्वप्नात, सांगितली माप मग लागी, सांगितली माप मग लागी, दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, नाथ महाराज म्हणतात मला प्रत्यक्ष ज्ञानोबारायांचा साक्षात्कार झाला. श्री ज्ञानदेवे येवोनी स्वप्नात. स्वप्नामध्ये ज्ञानोबाराय आले. कसे दिसले ज्ञानोबाराय? दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा. खूप सुंदर आहेत महाराज ज्ञानोबाराय. ज्ञानोबारायांचे कुरळे केस आहेत. लक्षात ठेवा. हो, ज्ञानोबाराय कसे आहेत? गुलाबराव महाराजांना सर्वप्रथम जेव्हा ज्ञानोबारायांचं दर्शन झालं, गुलाबराव महाराजांना विचारलं तात कसे दिसतात? तात म्हणजे गुलाबराव महाराज ज्ञानोबारायांना तात म्हणायचे. तात म्हणजे सर्वस्व.
महाराज ज्ञानोबाराय तुमच्याशी बोलतात, तुम्ही ज्ञानोबारायांना पाहतात, सांगा ना तात कसे दिसतात. गुलाबराव महाराजांनी चित्रकार बोलवला. सर्वप्रथम गुलाबराव महाराजांनी जी चित्र सांगितलं, जे वर्णन केलं, ते वर्णन म्हणजे हा फोटो आहे. लक्षात ठेवा. हे बघा. ज्ञानोबारायांजवळ टाळ्या नाही वाजवायच्या. वाजवा टाळ्या. सभेत बसले काय तुम्ही? येडी हळद असू द्या. हा फोटो आहे. ज्ञानोबाराय असे आहेत. दिव्य तेज पुंज, मदनाचा पुतळा, परब्रह्म केवळ बोलत असे. नाथा अजान वृक्षाची मुळी, कंठासी लागली ये आळंदीला. आळंदी लुप्त झाली आहे. नाथ महाराजांना स्वप्न साक्षात्कार झाला आणि दुसऱ्या दिवशी पंचक्रोशीमध्ये नाथांनी लोक पाठवले, चला आळंदीला जायचंय आपल्याला. नाथ महाराजांनी आवाहन केल्याबरोबर 1,00,000-2,00,000 माणसं निघाली. महाराज तुम्ही म्हणाली एवढे, मग साध्या बुवा लोकांना ट्रिपा काढल्यात 10,000 लोक निघतात. हे तर नाथाने आवाज दिलाय. सगळे पंचक्रोशीत निघाली हो महाराज. 1,00,000-1,50,000 समाज निघाला. दिंडी अन्न कमी पडण्याचं कारणच हे. एवढा समाज होता, अन्न आणायचं कुठं? नाथ महाराज या परिसरामध्ये आल्या, अलंकापूर नगरीच्या इंद्रायणीच्या ओढ्या तीरातीरानं, पण समाधी कुठेही सापडे ना. सगळीकडे वन वाढलेलं. आता सगळ्या समाजाला सांगितलं, काळजी करू नका, ज्या ज्ञानोबारायांनी साक्षात्कार दिलाय तेच पुन्हा सांगतील त्यांची जागा कुठे आहे. याकरिता नाथांनी या पाराजवळ, इथे जो पार आहे नाथ पार, या पारावरती बसून नाथ महाराजांनी 3 दिवस अनुष्ठान केलंय. लक्षात ठेवा. 3 दिवस ज्ञानोबारायांची आराधना केली आहे. ज्ञानदेव ज्ञानदेव ज्ञानदेव, तुम्ही मला बोलवलं खरं, पण आता तुमची समाधी काही मला सापडेना. कुठे आहात तुम्ही? आणि 3ऱ्या दिवशी नाथ महाराजांना साक्षात्कार झाला. नाथा, सिद्धेश्वराच्या समोर जो नंदी आहे, त्या नंदीच्या खालून माझ्या समाधीत यायला जागा आहे. ये. उठविला नंदी. तो ढवळ्या नंदीच्या खालून. आता तो काळा झालाय. लक्षात ठेवा. का? कलियुगातल्या लोकांच्या आचरणामुळं ढवळ्याचा काळा झाला बघा तो. का? कारण लोकांचं आचरणच काळ आहे बुवा. विठाला मग ज्ञानोबारायांचं ते विवर नाथांना सापडलं. नाथ महाराज आतमध्ये गेले. आतमध्ये गेले, पण ही घटना आहे. लक्षात ठेवा. दशमी, एकादशी, द्वादशी, बर का, 3 दिवस नाथ महाराज समाधी समोर होते विवरामध्ये. त्रयोदशीला नाथ महाराज बाहेर आले. ज्ञानोबारायांचं यथार्थ रूप नाथ महाराजांनी पाहिलं. नाथ महाराज दशमीला गेले, एकादशी, काही ठिकाणी असं वर्णन आहे एकादशीला गेले. एकादशी, द्वादशी, त्रयोदशी. आतमध्ये नाथांच्या सगळ्या शंकांचं निरसन ज्ञानोबारायांनी केलं. नाथ महाराज 3 दिवस गेले. इकडं एवढ्या लोकांची जेवणाची व्यवस्था काय? मालकच गेले. आता दिंडीचा मालक नाही म्हटल्यावर खायचं कसं करावं? पंक्तीवाले धरले नव्हते नाथांनी त्या वेळेला. एकादशीला उपवास आल्यामुळे सगळे लोक म्हणले काही हरकत नाही, आज हरी जागर आहे, एकादशी करू. बर, एकादशी. पण दुसऱ्या दिवशी आता नाथ महाराज मध्ये पण एवढ्या लोकांची भोजनाची व्यवस्था काय? ज्ञानोबाराय कळवळले. महाराज झाले ज्ञानदेव वाणी, झाले ज्ञानदेव वाणी, झाले ज्ञानदेव वाणी, झाले ज्ञानदेव वाणी, झाले ज्ञानदेव वाणी.
आले सामुग्री घेवोनी, आले सामुग्री घेवोनी, पर्व काळ द्वादशी, पर्व काळ द्वादशी, आले सामुग्री घेवोनी, आले सामुग्री घेवोनी, पर्व काळ झाले ज्ञानदेव वाणी, झाले ज्ञानदेव वाणी, झाले ज्ञानदेव वाणी, झाले ज्ञानदेव वाणी, दिली सामुग्री आणोनी, आले सामुग्री घेवोनी, पर्व काळ द्वादशी, पर्व काळ द्वादशी, आले सामुग्री घेवोनी, आले सामुग्री घेवोनी, पर्व काळ द्वादशी, पर्व काळ द्वादशी. ज्ञानोबाराय वाण्याच्या रूपामध्ये आले. बैलगाडीवरती सगळा सामान टाकला, पोतेचे पोते धान्य, पोतेचे पोते भाज्या. वाण्याच्या रूपामध्ये ज्ञानोबारायांनी दुकान लावलं. लोक म्हणले या जंगलात कोणीच नाही, हा वाणी कस काय? वाणी बाबा आम्हाला सामान मिळेल का? हो मिळेल की म्हणले, पण ते आमच्या जवळ द्यायला पैसे नाहीत की. हा तुमच्या दिंडीचा मालक कोण आहे म्हणले? संत एकनाथ महाराज. हा काळजी करू नका म्हणले, मी मालकाकडून घेईन. तसं आळंदीत जाऊन काही घेऊ नका परमेश्वर बुवाच्या नावावर, बरं. काळजी करू नका म्हणले, तुमच्या महाराजाला ओळखतो, घेईल म्हणले मी. बर जाणार आहे आम्ही कीर्तनानंतर आनंदकडं. बर बर तुमच्या महाराजाला ओळखतो, जा म्हणले घेऊन. सगळं साहित्य दिलं. द्वादशीचा पर्व काळ सगळ्यांनी सोडला आणि त्रयोदशीला नाथ महाराज समाधीतनं बाहेर आले. नाथ महाराजांचं स्वरूप पाहिलं की सगळे लोक तेज वाढलेलं. नाथ महाराज एवढे सुंदर दिसत, काय काय झालं, एवढे समाधानी का? मला ज्ञानोबाराय भेटले. अनंत जन्माचं पुण्य उदयाला आलं. ज्ञानोबाराय भेटले. एका जनार्दनी, एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले. एका जनार्दनी, एका जनार्दनी, एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले. एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले. श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर, गुरु भेटले ज्ञानेश्वर, श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर, श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर. दिव्य तेज पुंज, दिव्य तेज पुंज मदनाचा पूत, दिव्य तेज पुंज मदनाचा पूत, दिव्य तेज पुंज मदनाचा पूत, दिव्य तेज पुंज मदनाचा पूत. एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले, एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले. श्री गुरु
दिव्याच्या पुरुषा भजनाचा पुतळा. ज्ञानोबाराय फळाला, पूर्व पुण्य फळाला आलं, लक्षात ठेवा. अनेक जन्माची जेव्हा पुण्य उदयाला येते तरीच ज्ञानदेव पडेल दृष्टी, असं वर्णन आहे. फुकट नाही महाराज. ज्ञानोबारायांचं स्वरूप दर्शन झालं आणि ज्ञानोबारायांचं दर्शन झाल्यानंतर नाथ महाराज म्हणले, किती दिवस? 3 दिवसानंतर बाहेर आलात महाराज तुम्ही. बाहेर? अरे मग याची व्यवस्था काय? एकादशीला तर आम्ही उपवास केला, जागर केला, भजन केलं महाराज, पण द्वादशीला काही कुठं नसताना इथं वाणी आला होता. त्या वाण्यानं सगळं तुमच्या नावावर उधार दिलंय, पैसे देऊन टाका जाताना. बर. ज्ञानोबराय म्हणले, वाणी आणि या जंगलात? हो म्हणले, आले होते. कुठला प्रसाद दिला? जो प्रसाद दिला होता तो बघितला तर त्या प्रसादाच्या काही वेगळा स्पर्श जाणवला, वास जाणवला, सुवास जाणवला, आणि हे ज्ञानोबारायच होते, निश्चित झालं. लक्षात. आणि म्हणून जे दया पाहिजे ते आहे रे, म्हणून सर्व सुखाची लहरी, जे दया पाहिजे ते. बघा तुम्ही, पूर्वीच्या काळामध्ये दिंडीला काही एवढं वैभव नव्हतं महाराज. आम्हाला आमचं आठवतं, निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुका डोक्यावरती घ्यायच्या आणि उशीवर निघायचं, अशी पद्धत होती. लक्षात ठेवा. बैलगाडी सुद्धा नाही, का चारा मिळत नव्हता. आज त्या ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नाथराय, नामदेवराय, निवृत्तीराय यांच्या नामस्मरणावर काय मिळत नाही सांगा? फक्त दिंडीमध्ये चला, भजन करा, ज्ञानोबा तुकाराम, आहे का नाही? पुण्यात लोक गेले का पिशव्या विकत घेतात भरायला. चला, महाराज ज्ञानोबाराय असे आहेत. म्हणून ज्ञानाबाई अलंकापुरी, त्या अलंकापूर नगरामध्ये ते. पण हे अलंकापूर नगर ज्ञानोबारायांचं नंतर आहे. आधी तर खरं असं म्हटलंय, लक्षात ठेवा, हे शिवपीठ शिवाचे, शिवपीठ शिवाचे, स्थान अगस्तीचे, मूळ स्थान अगस्तीचे, जन्म झाले स्वामीचे तो हा अलंकापुरी ठाव, जन्म झाले स्वामीचे तो हा अलंकापुरी ठाव, स्वामीचे तो अलंकापुरी ठाव, शिवपीठ शिवाचे, शिवपीठ शिवाचे, शिवपीठ शिवाचे, शिवपीठ शिवाचे, मूळ स्थान अगस्तीचे, स्थान अगस्तीचे, मूळ अगस्तीचे, मूळ स्थान अगस्तीचे, जन्म झाले स्वामीचे तो हा अलंकापुरी ठाव, अलंकापुरी ठाव, तो हा अलंकापुरी ठाव, लय भरत धाव गाड्या पळतात बघा. द्या 8:15 झाले. महाराज म्हणतात, हे शिवपीठ शिवाचे. खर तर अलंकापूर नगरी ही शिवाची आहे, लक्षात ठेवा बरं का. हे मूळ पीठ शिवाचे, हे शिवपीठ शिवाचे, मूळ स्थान अगस्तीचे. अगस्ती महर्षींनी या ठिकाणी तपश्चर्या केली आहे आणि हे शिवपीठ उदयाला आणलं असं म्हणतात. ज्या वेळेला या ठिकाणी ज्ञानोबारायांची समाधी नव्हती त्यावेळेला भगवान महादेव संध्येच्या काळाला रोज पृथ्वीवरती येतात बरं का. भगवान पार्वतीसह नंदीवरती विराजमान होऊन महादेव संध्याकाळी या पृथ्वीवरती येतात. म्हणून संध्याकाळी झोपू नये, संध्याकाळी चरू नये, आपलं खाऊ नये, संध्या काय भेळ पानपुरी आपलं काही खाऊ नये महाराज. संध्याकाळच्या वेळेला नामसाधना, जपसाधना, भगवत भजन हे आमच्याकडनं घडावं. जे जी साधना संध्येच्या वेळेला करतात त्या त्या साधनेचं फळ महादेव त्या परिवाराला देतात, असं महिमा नाही, लक्षात ठेवा शिव महापुराणामध्ये. जे ज्याची साधना आहे त्याप्रमाणे भगवान आजही आशुतोष फळ देतात, नाही का.
मी शिव महापुराणात सांगितले, कंधारकर होते तुम्ही सगळे महाबळेश्वरला, नाही का? बर. ज्ञानोबारायांच्या या अलंकापूर नगरीमधनं अचानक महादेव जात असताना नंदीवरून उडी मारली आणि इथं लोळू लागले. गडबडा लोळतात, क्वचित हसंती क्वचित रुदंती. रडतात काय, हसतात काय, माटी अंगाला लावतात काय, डोक्यावर घेतात काय. पार्वती म्हणली, काय झालं तुम्हाला, चढली काय? आपलं सकाळी खाल्ली होती ते काय काय हे काय हे लोळतात काय, काय झालं इथं का लोळतात? महादेवाने सांगितलं, गिरिजे, या ठिकाणी भविष्यामध्ये फार मोठे भगवत भक्त समाधी घेणार आहे. हे जरी माझं स्थान असलं तरी त्यांच्या नावाने प्रसिद्ध होईल, हा आशीर्वाद महादेवाने त्यावेळेस दिला. म्हणून लक्षात ठेवा, नाथ महाराज त्या स्वरूपाचं वर्णन सांगतात. हे स्थान त्यांचं आहे दुसऱ्या चरणात. शिव जय जय गोपाल कुमारी।
जय जटोपार कुमाई 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 सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी महाराज या वर्णन करता शिव हा हे शिवपीठ है, सुनाट आहे दुनाट. चार युगामध्ये हे स्थान आहे, लक्षात ठेवा. चारही युगामध्ये अलंकापुरीची नावं वेगळी वेगळी आहे. का? कारण मूल सनातन धर्म हा 4 युगाचा आहे, बरं का. तसा अनंत काळाचा आहे, पण 4 युग हे प्राधान्य असल्यामुळे बघा तुम्ही, प्रत्येक संत हे 4 युगामध्ये अवताराला येतात. ज्या ज्ञानोबाराय जे ज्ञानोबाराय नामदेवरायांची संगती अपेक्षा करतात, ते नामदेव महाराज तरी किती युगाचे? 4 युगाचा म्हटलंय त्यांना. काय म्हटलंय? भक्त नामा उभा कीर्तनी. 4 युगात आहेत नामदेव महाराज, जनाबाईंनी सांगितलंय, बर का. ऐका हो नाम याचा मूळ संचित. ऐका हो नाम याचा मूळ संचित. ऐका हो
ऐका रामयाचा जन्म मूळ संचित ऐका रामयाचा जन्म मूळ संचित कृतयुगी मारला बघा सतीश बुवाने. आरुणी होती महाराज. असू द्या. खर तर ज्ञानोबा रायांच्या दरबारामध्ये वेगळी काही अपेक्षाच करू नये. हे भजनाचं ठिकाण आहे. या मंडपाला विना मंडप म्हणतात, लक्षात ठेवा. इथे फक्त तो विना घ्यायचा बरं का. हा विना साधा नाही. या विण्याचं नाव आहे भागवतामध्ये. काय नाव आहे? विण्याचं नाव काय? 8 दिवसापुरती विना पुसायचा फक्त, नंतर फपुटा. हा साधा विना नाही बर का. भागवतामध्ये या विण्याचं वर्णन आहे. देवदत्त मीमां विना स्वर ब्रह्म विभूषिता. देवदत्त नाव आहे विण्याचं आणि हा विना मंडप आहे, लक्षात ठेवा. हा विना मंडप, हा भजनाचा मंडप, तो गाभारा. खर तर तुकोबारायांनी हे मंदिर बांधलं बर का. पण मूळ समाधी शोधल्यानंतर हा जो घुमट आहे हा नाथांनी बांधला, लक्षात ठेवा. बघा तुम्ही, नाथ महाराजांनी इथे सगळी ती शेजारती काकडारती कशी करावी ही नाथांनी नियमावली आहे. बघा तुम्ही, जी शेजारती इथे होते ती शेजारती पैठणला होते. का? कारण नाथ महाराजांनी तेव्हापासून घालून दिलेला हा नियम आहे. आणि म्हणून हे स्थान असं आहे. शिवपीठ हे जुनाट. जुनाट म्हटलंय. जुनाट म्हणजे अनंत युगाचं आहे, लक्षात ठेवा. पण 4 युगाचं म्हटलं आपण. जसे नामदेव महाराज 4 युगाचे भक्त आहेत. कृतयुगी नामा प्रल्हाद. त्रेतायुगामध्ये पुन्हा अवतार आहे. द्वापारात आहे. कलियुगामध्ये आहे. प्रत्येक संताचे 4 युगातले अवतार आहेत. तसे ज्ञानोबाराय सुद्धा हे 4 युगातले आहेत, लक्षात ठेवा. आणि अनंत युगान युगी हे क्षेत्र ज्ञानोबारायांच्याच वास्तव्याने पवित्र असल्यामुळे शिवपीठ हे जुनाट. ज्ञानाबाई तेथे मुकुट. मुकुट म्हणजे सर्वश्रेष्ठ, लक्षात ठेवा बर का. मुकुटाकार आहे ज्ञानोबाराय. अखंड समलोचनामध्ये सर्वावरिष्ठ असणारे ज्ञानोबाराय हात उभारून तेथे मुकुट आहे. आणि म्हणून ज्ञानोबाराय या मुकुटस्थानावरून सगळ्यांकडे लक्ष देतात. का लक्ष देतात? त्याचं कारण आहे, त्या आई आहेत. निस्त्या आई नाहीत, बाई आहेत. साधी बाई नाही, लक्षात ठेवा. सर्वसामान्यांच्या मुखामध्ये ब्रह्मरसाचं पारणं जे समोर आलंय ज्ञानोबारायांच्या, ते ब्रह्मरसाचं ताट, तो ब्रह्मरसाचा कवळ प्रत्येक साधकाच्या मुखामध्ये घालण्याचं औदार्य ज्ञानोबारायांनी बाई होऊन केलंय, लक्षात ठेवा. आणि म्हणून ज्ञानोबाराय बाई आहेत यामध्ये शंका नाही. वेदशास्त्र हात उभारून सांगतो. वेदशास्त्र देती ग्वाही म्हणते ज्ञानाबाई आई. म्हणती ज्ञानाबाई आई
म्हणते ज्ञानाबाई शास्त्र देती बाई म्हणते ज्ञानाबाई म्हणते ज्ञानाबाई म्हणते ज्ञानाबाई वेदशास्त्र देती बाई म्हणते ज्ञानाबाई म्हणती ज्ञानाबाई आई म्हणती ज्ञानाबाई आई वेदशास्त्र देती बाई म्हणते ज्ञानाबाई म्हणती ज्ञानाबाई आई म्हणते ज्ञानाबाई महाराज ज्ञानेश्वर जय ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली बोला ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर 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 बोला हरी कमलगा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर हो उठू नका बरं हो उठू नका ते नंतर पुन्हा जा शिस्त खर तर अजून जे विठ्ठल व्हायचंय लक्षात ठेवा शिस्त मोडू नका ज्ञानोबारायांचं स्वरूप सांगितलंय ऐका ज्ञानोबाराय निस्ते बाई आहेत मान्य वेदशास्त्र सांगतात पण ते वेदशास्त्र सांगतात आई सुद्धा आहे बघा इकडे लक्ष द्या जी बाई असते ती आई असतेच असं नाही पण जी आई असते ती बाई मात्र हे कळतंय का तुम्हाला काय म्हटलं मी जी बाई असते ती आई असतेच असं नाही बऱ्याच वेळाला बाईच असते आई नसते का कारण त्या मातृत्वाचा स्पर्श तिला होतच नाही ती फक्त बाई आहे पण ज्ञानोबाराय निस्ती बाई नाही आई आहे पण जी आई एकदा होते ती मात्र बाई 100% आहे का नाही यांना पोरग नाही आई आहेत असल नवऱ्याची नाही कळ ती आई असू शकते पतीसाठी पण ती समाजासाठी आई नाही ज्ञानोबाराय आई आहेत बाई आहेत पण आई आहेत लक्षात ठेवा जी आई असते ती मात्र बाई असतेच ज्ञानोबारायांची सर्व लेकरं आपण आहोत लक्षात ठेवा आणि आमची सगळ्यांची आई ज्ञानाबाई आहे लक्षात ठेवा बरं का ज्ञानाबाई माझी अनाथाची माय म्हटलंय लक्षात ठेवा आणि एका जनार्दनी पाय वंदित असे आणि म्हणून ज्ञानोबारायांचं हे स्वरूप नाथ महाराज या अभंगातून सांगतात खर तर नाथ महाराजांनी ज्ञानोबारायांच्या स्तुतीचे खूप अभंग लिहिले आणि खूप अभंग लिहिल्यानंतर ज्ञानोबारायांव्यतिरिक्त सगळ्या संतांचे अभंग नाथ महाराजांनी लिहिले पण ते स्वरूप नाथ महाराज तिसऱ्या चरणामध्ये सांगतात म्हणती ज्ञानाबाई आई मग इथे आल्यानंतर ज्ञानोबारायांजवळ कुठलीही विवंचना मांडायची नाही बुवा फक्त इथे एकदा या
इथं या. जर इथं यायला जमलं नाही ना, जिथं असाल तिथून ज्ञानोबारायांचा जयघोष करा बर का. जिथे असाल तिथे ज्ञानोबाराय सगळं टाळतात, सगळं दुःख, सगळं सगळं निळोबाराय सांगतात. निळा म्हणे त्यांच्या नामे करिता घोष, नातळती दोष कळी काळाचे. आणि म्हणून अशी ही आई असल्यामुळे कुठल्याही साधकावरती संकट येऊ देत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात इथे आल्यानंतर काही नाही, सर्वस्व ज्ञानोबारायांच्या चरणी लीन. ज्ञानाबाईचे चरणी ज्ञानाबाईचे चरणी शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, महाराज सांगतात अशा ज्ञानोबारायांच्या चरणी बास शरण व्हा, बाकी काही नाही. शरणागत म्हणून घ्या. फक्त आपण शरणागत होऊ शकत नाही, लक्षात ठेवा. दास नो हे दास खरा, आपण दास म्हणून घेऊ शकत नाही, पण फक्त म्हणविता त्यांचे दास. बास काही करण्याची शिल्लक नाही. महाराज अनंत जन्माच्या साधनेनं ज्ञानोबाराय आपल्याला दिसलेत. अनंत जन्माच्या साधनेनं परमार्थाची दिशा, परमार्थाचा मार्ग आम्हाला मिळालाय. हे सोपं नाही. अनंत नाथ महाराज म्हणतात अनंता जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य. अनंत पुण्याईचा उदय व्हावा लागतो जन्माचा, तेव्हा या परमार्थाची वाट आपल्याला मिळते. आणि पंढरीनाथाचं नाव घेऊन ज्ञानोबारायांसमोर उभं राहता येतं अनंत जन्माची. म्हणून साधना करत राहायचं. सातत्यम क्षणे क्षणे मपिन नाम, प्रत्येक क्षणाला. आजकालचं नाही ते. असं म्हणतात ध्रुवजींना 6व्या वर्षी देव भेटला. कितव्या? 6व्या वर्षी ध्रुवजींना देव भेटला. ही बातमी पंचक्रोशीमध्ये गेली सगळ्या जगात. ध्रुवजींना 5व्या वर्षी देव भेटला ही बातमी हिमालयामध्ये गेली. हजारो वर्षाचे साधना करणारे साधू यांच्या कानावर जेव्हा बातमी पडली, त्यांनी आसनं सोडले. सगळे आसनं उचलले, खांद्यावर आपले आसनं टाकले, चला म्हणले घरी. का? देव पक्षपाती आहे म्हणले. 6 वर्षाच्या पोराला भेटतो आम्ही, 1000 वर्ष झाले. ते काय म्हणतात ते अनुलोम विलोम प्राणायाम, आम्ही काय साधना करतो, काय नको ते करतो. लक्षात ठेवा. ध्यान करतो, जप करतो, तप करतो, आमच्या स्वप्नातही नाही. आणि 6 वर्षाच्या काट्याला जाऊन भेटला. पक्षपाती म्हणले चला घरी. आपली पप्याची आई ना आपण बरे म्हणले घरी. हेच करू, दुसरं काय. सगळ्यांनी आसनं उचलले की सगळ्यांनी साधना सोडल्या. महाराज सगळे साधू परतीला निघाले. परतीला निघाले की भगवंताला काळजी पडली. भगवान एका नावाड्याच्या रूपात, भली मोठी नदी होती, त्या नदीमध्ये नाव घेऊन देव हजर झाले. सगळे साधू बसलेत. लक्षात ठेवा. नावेत बाबा आम्हाला पलीकडे फार मोठा ओढा आहे, फार मोठी धारा आहे, आम्हाला काही शक्य नाही. नावेमध्ये सगळे साधू बसले. देव म्हणले चला नेतो तुम्हाला. देवाने नाव वल्लवता वल्लवता उग कुरापत काढली. तुमचे तोंड पडलेले दिसले. काय भानगड आहे, काय भानगड, तुला कळलं नाही का नावाड्या दादा? काय झालं? 6 वर्षाच्या त्या ध्रुवाला देव भेटला. आम्ही 1000 वर्षापासून साधना करतो तर आमच्या स्वप्नातही नाही. योगियांच्या ध्यानी
काहीच नाही. आणि तो 6 वर्षाचा पोट्ट शेंबड मंदिर, त्याला नाक पुसायची अक्कल नाही. देव म्हणले चला पुढं. पुढं नाव वलवता वलवता बघितलं तर भले मोठे सफेद 3 डोंगर दिसले. किती? ऐका, 3 डोंगर दिसले. साधूंनी विचारलं, नावाडी दादा तू इथे राहतो? हो. हे डोंगर कसले? ते संगमरवर आहे का? म्हणले नाही. मग हे डोंगर कसलेत? सोन्याचे आहेत का? नाही नाही म्हणले. देव म्हणले लावायचा नाही. सोन्याचे नाहीत. मग कशाचे आहेत हे डोंगर? त्या नावाडी रूपी देवानं सांगितले, साधूजन हो, तुम्ही ज्या ध्रुवाच्या नावानं शंख करताय ना, त्या ध्रुवजींचे हजारो लाख वर्षापूर्वीचे जे जे वेळेस त्यांनी जन्म घेतलेत, प्रत्येक जन्मामध्ये त्यांनी भजन केलं. तो देह पडल्यानंतर त्या अस्थी या डोंगरावर येऊन टाकल्यात. त्या ध्रुवजींच्या अनंत जन्माच्या अस्थीचा हा डोंगर आहेत, हे डोंगर आहेत. म्हणजे 3 डोंगर अस्थी साचन झाली. एवढे जन्म त्यांनी साधना केली आणि ती साधना या जन्मात 6 वर्षात फळाला आल्याबरोबर देव भेटला. तशी अनंत जन्माची साधना फळाला आली आणि आपण ज्ञानोबारायांसमोर बसले. आता काही करायचं नाही, बस ज्ञानाबाईचे चरणी शरण एका जनार्दनी. ज्ञानोबारायांना सांगायचं, महाराज काय चुकत असेल, चुकलं असेल क्षमा करा, पण एवढीच अपेक्षा आहे. का? तुम्ही मोठे आहात, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, महाराज तुम्ही सिद्ध, महाराज करा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, महाराज तुम्ही सिद्ध, महाराज करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, करा क्षमा अपराध, करा क्षमा अपराध, खूप मोठे आहेत. महाराज वेगळा बरं का, महाराज वेगळा, चमचा वेगळा आणि चमचा वेगळा. कळलं का? चमचा आणि चमचा खायचा असतो तो, हा चमचा, आणि याचा त्याचा असतो तो चमचा. हा तसे महाराज वेगळे, पोतेचे पोते आहेत. ज्ञानोबारा एकमेव असेल ज्या पापांना प्रायश्चित्त वेदशास्त्र देऊ शकत नाही ना, त्या पापांना प्रायश्चित्त ज्ञानोबाराय देऊ शकतात. म्हणून करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. हे ज्ञानोबाराय सिद्ध असल्यामुळे त्यांचे म्हणवा, त्यांना शरण व्हा, एवढीच अपेक्षा नाथ महाराज करतात. जे नाथ महाराज हा उपदेश करतात त्यात नाथ महाराजांचं एकदा स्मरण करायचंय. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास महाराज भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, जय जय भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास जय जय भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, एकनाथ, भानुदास एकनाथ, जय जय भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास
भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ जय जय भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ बोला पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव शांती ब्रह्म एकनाथ महाराज नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई जय जय नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई जय जय नामदेव जनाबाई नामदेव नामदेव जनाबाई 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 जय नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई बोला पुंडलिक वरदान श्री ज्ञानदेव भक्त शिरोमणी रामदेव जनाबाई महाराज ज्ञानोबा यांच्या दरबारामध्ये ही सेवा करण्याचं भाग्य आदरणीय परमेश्वर महाराज त्यांचे सर्व सहकारी त्यामध्ये आदरणीय आमचे सतीश महाराज आहेत. काही घटना घडल्यामुळे काही प्रेमाची मंडळी पाहता आली नाही मला आज, परंतु कंधारकर महाराजांच्या फडावरची ही सर्व टाळकरी ज्ञानू महाराजांच्या गोकर्ण महाबळेश्वरला आपण सर्वजण दिसत होतात आणि तो योग आदरणीय सतीश महाराजांमुळेच आला होता. सर्वच आहेत, सगळेच आहेत. या ठिकाणी ज्ञानोबारायांनी आपल्याला आपलं म्हणावं एवढीच अपेक्षा आहे. जी आपल्याला सेवा येईल ती सेवा आपण करावी. ज्ञानोबारायांनी आपल्याला बघावं, त्याकरता उगत त्यांचं नामचिंतन करत राहायचं, डिवचत राहायचं. ज्ञानदेव ज्ञानदेव ज्ञानदेव, जे पाहिजे ते मिळेल अशी भावना नाथ महाराज या अभंगातून सांगतात. हे ज्ञानोबारायांचं श्रेष्ठत्व आहे. घरी गेल्यानंतर मात्र त्या अक्षराची उपासना करा. ज्ञानदेव या मंत्राचं संपुट लावून पारायण केल्यावर आज ज्ञानोबाराय साक्षात्कार दे. आमची पात्रता नाही लक्षात ठेवा. आज ज्ञानोबाराय दर्शन द्यायला तयार आहे. आमची झोळी फाटली. फक्त त्यांच्या नामस्मरणाचा उच्चार व्हावा, अखंड व्हावा. ज्ञानोबारायांना म्हणा एवढीच आमच्यावरती कृपा करा आणि ती कृपा आम्हाला भवसागरातनं पार नेणारी आहे. ही कीर्तनाची सेवा माझ्या पदरात पडली. करविली तैसी केली कटकट. मला काही येत नाही बुवा, लक्षात ठेवा. नव्हे बहुश्रुत नव्हे ज्ञानशीळ दासमी दुर्बळ वैष्णवांचा. एवढीच काय असेल ती पात्रता आहे की वैष्णवांची सेवा मिळाली. त्या सेवेच्या माध्यमातून बोलण्याचा योग. काही चुकलं असेल तर वाणीचा दोष आहे, चांगलं असेल तर फडाचा आहे, परंपरेचा आहे. हेच ज्ञानोबा यांच्या चरणी समर्पित करतो. आणि सर्वच आदरणीय आमचे माऊली महाराज आहेत, करंजीकर सगळेच आहेत, परमेश्वर महाराज वगैरे. लेकरा आले साताऱ्यावरून. ज्ञानोबा यांच्या दारामध्ये सेवा करत असताना सर्वांगानं सेवा करावी. जी येत असेल ती. आमच्याकडनं सेवा घडली
या ठिकाणी पहारा केलाय. लक्षात ठेवा, ज्ञानोबारायांनी कृपा केली आणि आज माझ्या जीवनातला सुवर्ण योग आला. ज्ञानोबारायांसमोर उभं राहता आलं. ज्ञानोबारायांनी दृष्टीने पाहावं एवढीच अपेक्षा आहे. आपण तर पाहतो, त्यांनी बघितलं की या जीवनाचं कल्याण आहे, एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. थांबतो. ज्ञानाबाईचे चरणी शरण एका जनार्दनी, शिवपीठ हे दोनात ज्ञानाबाईचे शरण एका जनार्दनी, शिवपीठ हे दोनात ज्ञानाबाई धर्म ऐका सांगतो रे भरम, माझ्या विठोबाचे नाम अट्टाहासे उच्चारा. विठ्ठल जय जय. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव. शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला नका. आता मज उपेक्षिता नाही सत्ता बोले. ओ मल्हार महाराज, त्यांचा सत्कार करून तुका म्हणे भागवत केले श्रुताचा काळा. बोलिलेले पुरे वेळे वा पुढे उत्तरे करा, नाही विचारिला अधिकार तुका म्हणे माया गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.